Hello all, welcome to next practical session of EDC. So in the previous session we have studied about drawing tools. So which are the drawing tools we are having and how these tools can be used to draw any type of a diagram in a AutoCAD here. So in today's session we are going to see what are the modify tools are there and how these modify tools are used for drawing or modifying any of the object which we have already drawn. So in modify tools we are having some tools like move command, rotate, trim, erase, copy, next mirror. Hey, this one is a chamfer, and suppose if you click the side arrow mark then you will also get the fillet. So हे म्हणजे काय आहे, एखादा ऑब्जेक्ट आहे आणि त्याचा कॉर्नर जर शार्प करायचा असेल, रोटेटिंग शार्प किंवा सी इथं तुम्ही बघू शकताय किंवा इथं ऑब्झर्व करू शकताय तुम्ही, एक तर सर्कलमध्ये शार्पनेस देऊ शकताय नाही तर स्ट्रेट लाईनमध्ये शार्पनेस देऊ शकताय. सो दिस इज द चाम्फर अँड फिलेट ऑप्शन्स. नेक्स्ट इज स्ट्रेच, नेक्स्ट इज this is the rectangular array, and next is a scale, and this is the offset. So these are the some modify tools we are using to modify any of the object here. So how these modify tools can be used? So in today's session we will study about these tools. So आता फर्स्ट जर तुम्ही बघितला, फर्स्ट आहे मूव. मूव म्हणजे काय, एखादा ऑब्जेक्ट तुम्ही इथं डायग्राम ड्रॉ केला आहे आणि त्या डायग्रामला त्या प्लेसपासून दुसऱ्या प्लेसला जर मूव करायचं असेल तर इथं आम्ही काय यूज करतोय, मूव टूल यूज करतोय. सो सपोज फर्स्ट आय टेक अ सर्कल. सो सर्कल ड्रॉ केला, ते झाल्यानंतर हा सर्कलला नेक्स्ट सर्कलमध्ये अजून एक सर्कल पाहिजे तर ड्रॉ करून घ्या. सो ह्या पूर्ण इमेजला काय करायचं आहे, ह्या प्लेसमधनं दुसऱ्या प्लेसला मूव करायचं आहे. तर त्यासाठी आपण काय करू शकतोय, डायरेक्टली मूव कमांड घ्यायची. ते झाल्यानंतर काय येतोय, सिलेक्ट ऑब्जेक्ट म्हणून येतोय. सो कशाला मूव करायचं आहे, हा सर्कल आणि हा सर्कलला सिलेक्ट केला. सिलेक्ट केल्यानंतर एंटर प्रेस करायचं. सो एंटर प्रेस केल्यानंतर तिथं काय मेन्शन करताय, स्पेसिफाय बेस पॉईंट, म्हणजे कुठल्या पॉईंटपासून आपल्याला मूव करायचं आहे. सो कुठलाही पॉईंट तुम्ही सिलेक्ट करू शकताय. हा सर्कलवर सिलेक्ट करू शकताय, हा सर्कलला सिलेक्ट करू शकताय. सो कुठून सुद्धा तुम्ही सर्कलचा बेस पॉईंट कन्सिडर करून ह्या दोन्ही सर्कल्सना आपण काय करू शकतो, मूव करू शकतो. सो हा बेस पॉईंट मी जर घेतली, त्याच्यावर क्लिक करायचं आणि तिथून स्पेसिफाय सेकंड पॉईंट ऑर द डिस्टन्स, म्हणजे कुठल्या पॉईंटला आपल्याला प्लेस करायचं आहे त्या पॉईंटला आणून आम्ही काय करू शकतो, त्याला क्लिक करून प्लेस करू शकतो. सो इथं ऑब्जेक्ट मी ड्रॉ केलेलं होतं, त्या ऑब्जेक्टला मी दुसऱ्या डिस्टन्सला काय केले, मूव केले. सो हे काय झालं, मूव कमांड. आता फक्त जर आपल्याला मधलं सर्कलच मूव करायचं आहे, सो परत मूव टूल घ्यायची. सो सिलेक्ट ऑब्जेक्ट, फक्त इंटरनल सर्कल तुम्हाला मूव करायचं आहे, त्याला क्लिक करा. क्लिक करून एंटर प्रेस करायचं. एंटर प्रेस करून तिथं काय म्हणते, बेस पॉईंट सेंटरपासून घेऊ शकताय, हा एंड पॉईंटपासून घेऊ शकता, कुठून सुद्धा तुम्ही घेऊन काय करू शकताय, त्याला मूव करू शकताय. सो दिस इज द मूव मॉडिफाय टूल. सो मॉडिफाय म्हणजे काय, आता ड्रॉ केलेलं होतं त्यामध्ये जे काही मॉडिफिकेशन करायचं असेल तर इथं आम्ही काय यूज करतोय, मॉडिफाय टूल्स यूज करतोय. सो दिस इज अ मॉडिफाय टूल. नेक्स्ट सपोज आता एखादा ट्रायंगल आहे, राईट अँगल ट्रायंगल सपोज मी ड्रॉ केले. पाहिजे तसं तुम्ही ऑर्थो मोड ऑन आणि ऑफ घेऊ शकताय. स्ट्रेट लाईन ड्रॉ करताना ऑर्थो मोड ऑन ठेवायचं, क्रॉस लाईन ड्रॉ करताना ऑर्थो मोड शक्यतो काय करायचं, ऑफ करायचं. सो तसं ऑफ केला तरच तुम्ही क्रॉस लाईन, स्लँटिंग लाईन ड्रॉ करू शकताय. आणि शक्यतो ऑब्जेक्ट स्नॅप, हा ऑब्जेक्ट स्नॅप ऑन ठेवला तर तुम्ही इमेजेस प्रॉपरली ड्रॉ करू शकताय. का, म्हणजे तुम्हाला एंड पॉईंट येतोय व्यवस्थित, सेंटर पॉईंट तुम्ही फाइंड आउट करू शकताय. सो जनरली कुठलाही डायग्राम ड्रॉ करताना ऑब्जेक्ट स्नॅप ऑन ठेवायचं आणि ऑर्थो मोड रिक्वायरमेंट अनुसार पाहिजे असेल तर ऑन करायचं आहे, नको असेल तर ऑफ करू शकताय. आणि तुम्ही डायग्राम ड्रॉ करताना स्टेटस बारमधला कुठलाही टूल्स तुम्ही यूज करू शकताय. सो त्याच्यातनं ड्रॉइंगमध्ये काही
चेंजेस होत नाही. हा स्टेटस बार कशासाठी यूज होतात, आपला एखादा डायग्राम व्यवस्थित ड्रॉ करण्यासाठी स्टेटस बारमधले टूल्स काय होतात इथं यूज होतात. सो आता मी ट्रायंगल ड्रॉ केले. आता हा ट्रायंगलला मला रोटेट करायचा आहे. सो त्यासाठी आम्ही इथं काय करतोय, रोटेट हा टूल यूज करू शकताय. रोटेट हा घेतल्यावर परत काय ते सिलेक्ट ऑब्जेक्ट. सो सिलेक्ट ऑब्जेक्ट म्हणजे हा पूर्ण राईट अँगल ट्रायंगल काय करायचं आहे, रोटेट करायचं आहे. So that's why I have selected all the 3 sides of a triangle. So once you selected the sides, so first click the enter. So as you click, it mentioned here that specify base point. So specify base point means at which point we need to rotate. So हा पॉइंट पासून आपल्याला रोटेशन पाहिजे आहे का, हा अँगलच्या 90 डिग्री अँगल पासून रोटेशन पाहिजे की हा लाईन पासून रोटेशन पाहिजे किंवा मध्ये कुठला तरी सेंटर पॉईंट पासून पाहिजे, ते आपण काय करू शकतो, बेस पॉईंट स्पेसिफाय करू शकतो. सपोज जर मी ही अप्पर पॉईंट ॲज अ बेस पॉईंट घेतली तर तिथं क्लिक करा नेक्स्ट. सो इथं तुम्ही काय करू शकता, सी हिअर यू कॅन ऑब्झर्व वी कॅन रोटेट द ट्रायंगल ॲट एनी अँगल. सो असं रोटेट करताना ऑर्थो मोड ऑफ असेल तर तुम्ही 0 to 360 डिग्रीमध्ये काय करू शकता, रोटेट करू शकता. अँड सपोज इफ आय क्लिक ऑन द ऑर्थो मोड, सो ऑर्थो मोड ऑन असेल तर फक्त 90चा रोटेशनमध्ये. सो हाय ओरिजिनल 270 डिग्री, 180 डिग्री, नेक्स्ट अगेन 90 रोटेशन. सो 90 डिग्रीचं रोटेशनमध्येच फक्त काय होतं आहे, ऑर्थो मोड ऑन असताना आपला डायग्राम काय होतं आहे, रोटेट होतं आहे. सो आता ऑर्थो मोड ऑफ आहे. सो पाहिजे त्या अँगलनं आपण काय करू शकतो, त्याला रोटेट करून प्लेस करू शकतो. सो दिस इज द रोटेट कमांड. नेक्स्ट इज ट्रिम. सो ट्रिम जर यूज करायचं असेल तर ट्रिम हा कमांड यूज कधी होतोय, एखादा लाईन एक्सटेंड झालंय आपला डायग्राममध्ये, तो लाईन जर जादा असेल तर तेवढंच लाईन आपण काय करू शकतोय, ट्रिम करू शकतोय. सो दॅट इज हाऊ वी आर युजिंग अ ट्रिम कमांड. सो सपोज आता हा लाईन ड्रॉ केलेला आहे आणि ह्यात एक्सेस झालेले लाईन्सला काय करू शकतोय, ट्रिम करू शकतो. आता एक्सेस म्हणजे काय, हा ट्रायंगलचा हा पुढचं लाईन काय झालंय, एक्सेस झालंय. सो तेवढंच लाईन जर आपल्याला क्लिक करायचं, डिलीट करायचं असेल तर तुम्ही हा सिलेक्ट केला तर पूर्ण लाईन काय होतंय, सिलेक्ट होतंय. बट आम्हाला काय करायचं आहे, फक्त एवढा पार्ट काय करायचं आहे, ट्रिम करून इरेज करायचं आहे. तर त्यासाठी काय करायचं आहे, ट्रिम हा कमांड घ्यायचा. ट्रिम घेतल्यानंतर फर्स्ट एंटर प्रेस करायचं. आतापर्यंत कसं करत होता, एखादा मॉडिफाय टूल्स घेतला, ऑब्जेक्ट सिलेक्ट केल्यानंतर एंटर प्रेस करत होता. फक्त ट्रिमसाठी काय आहे, ट्रिम घेतल्यानंतर फर्स्ट एंटर करायचं. एंटर प्रेस केला की तो ट्रिम ऑप्शन ॲक्टिवेट होतोय आणि ते जर ॲक्टिवेट झाला तर पाहिजे त्या ऑब्जेक्टला आम्ही काय करू शकतो, एक्सटेंड झालेल्या लाईनला ट्रिम करू शकतो. सो हिअर यू कॅन ऑब्झर्व सी, असं आम्ही काय करू शकतो, ट्रिम करू शकतो. सी जे लाईन एक्स्ट्रा झालेला आहे आणि कुठलं नको आहे ते पूर्ण लाईनला आम्ही काय करू शकतो, ट्रिम करून डिलीट करू शकतो. बट फक्त ट्रिमचं कसं आहे, एक्सटेंड आणि क्रॉस सेक्शन झालं असेल तरच तो ऑब्जेक्ट काय होतोय, ट्रिम होतोय. आता इथं बघा हा लाईन, ह्या लाईन नंतर काय झालेलं आहे, क्रॉस आहे. सो इथं ट्रिम केला, हा लाईन ट्रिम केला आहे. बट हा लाईन कुठंही क्रॉस झालेलं नाही आहे म्हणून ते ट्रिम होत नाही. फक्त ट्रिम कुठला ऑब्जेक्ट होणार आहे, जे एक्सटेंड झालेला आहे. नेक्स्ट इथं सुद्धा एक्सटेन्शन इकडं पण नाही, इकडं सुद्धा नाही आहे म्हटल्यावर हा लाईन ट्रिम होत नाही. जे लाईन एक्सटेंड झालेला आहे तेवढंच लाईन काय करू शकता, आपण ट्रिम करू शकतो. सो दिस इज अबाउट द ट्रिम टूल. नेक्स्ट इज नेक्स्ट इज अ कॉपी ऑब्जेक्ट, कॉपी ऑप्शन. सो कॉपीसाठी आता एखादा ट्रायंगल आहे आणि ह्या ट्रायंगलमध्ये एखादा मी सपोज जर सर्कल ड्रॉ केले. आता मला काय करायचं आहे, हा पूर्ण ऑब्जेक्ट आहे तसं नंबर ऑफ कॉपीज पाहिजे आहेत. तर त्यासाठी मी काय करणार, कॉपी हा टूल्स घेणार, त्याच्यानंतर काय करायचं आहे, ऑब्जेक्ट सिलेक्ट करायचं आहे. सो कुठल्या कुठल्या ऑब्जेक्टला कॉपी करायचं आहे, रेक्टँगलला आणि सर्कलला. हा दोन्ही ऑब्जेक्ट सिलेक्ट केला. ऑब्जेक्ट सिलेक्ट केल्यानंतर एंटर प्रेस करायचं. एंटर प्रेस केल्यानंतर तिथं काय येतं आहे ऑप्शन, स्पेसिफाय बेस पॉईंट.
सो कुठल्या पॉईंटपासून आपल्याला कॉपी पेस्ट करत जायचं आहे, सेंटरपासून करायचं आहे किंवा हा कॉर्नरपासून करायचा आहे. सो लेट अस टेक सेंटर. सो सेंटरपासून काय करू शकताय तुम्ही, कॉपी पेस्ट पाहिजे त्या पॉईंटला आपण काय करू शकतो, कॉपी पेस्ट करू शकतो. सो दिस इज द कॉपी ऑप्शन. सो कॉपी ऑप्शननं काय होतोय, सेम इमेज मेनी टाइम्स आपण काय करू शकतो, तिथं पेस्ट करू शकतो. सो दॅट इज द कॉपी. सो सपोज जर बघा छोटं सर्कल घेऊन मी दाखवेन. सो दिस इज द सर्कल अँड आय नीड सेम सर्कल ॲट अ 6 times. So I'll select this circle, I'll press enter. So once the enter is pressed, the copy option gets activated. So हा पॉईंट पासून मला काय करायचं आहे, सर्कलला प्लेस करत जायचं आहे. सो पाहिजे ते अँगलनं तुम्ही प्लेस करू शकताय. सपोज ह्यामध्ये ऑर्थो मोड ऑन असेल तर 90 डिग्रीच्या रोटेशनमध्येच तुम्ही फक्त त्या सर्कलला काय करू शकताय, प्लेस करू शकताय. आणि ऑर्थो मोड ऑफ असेल तर सो पाहिजे तिथं तुम्ही काय करू शकताय, सर्कलला एकदा कॉपी केलाय नंतर त्याला पेस्ट करत जाऊ शकता. सो दिस इज द कॉपी ऑप्शन. नेक्स्ट इज अ मिरर. सो मिरर ड्रॉ करायचं आहे म्हटल्यावर मिरर इमेज करायचं आहे आपल्याला. सो मिरर इमेज म्हणजे आता सपोज राईट अँगल ट्रायंगल घ्या. सो आय यूज ऑर्थो मोड for drawing the lines, and to draw this slanting line I'll make ortho mode as a off so that I can draw this slanting line easily. Suppose if ortho mode is on, then we cannot draw the slanting line because ortho mode is used only to draw the lines with the 90-degree orientation. So that's why I have turned off this ortho mode. So now, next we are using about the mirror command. सो मिरर कमांड यूज करताना काय करायचं आहे, मिरर हा ऑप्शन घेतलाय, सिलेक्ट ऑब्जेक्ट म्हणते. एकतर आपण असं करून घेऊ शकतोय किंवा हा ट्रायंगलचं सेम मिरर इमेज मला ह्या साईडला पाहिजे तर मध्ये तुम्ही एखादं लाईन ड्रॉ करू शकताय. म्हणजे कुठून कुठं पाहिजे इथून नेक्स्ट हा लाईनच्या साईडला मला ह्या साईडला काय पाहिजे, मिरर इमेज पाहिजे हा ट्रायंगलचा. तर त्यासाठी मी बेस म्हणून एक बेस लाईन घेतले. नेक्स्ट मिरर हा कमांड घ्यायचा. मिरर कमांड घेतल्यावर इथं काय येतं, सिलेक्ट ऑब्जेक्ट. सो कशाचं मिरर इमेज पाहिजे, ट्रायंगलचं. सो सिलेक्ट दॅट ट्रायंगल. सिलेक्ट केल्यानंतर एंटर प्रेस करायचा. सो कशा नेक्स्ट पाहिजे, हा लाईन नंतर मला काय पाहिजे, मिरर इमेज पाहिजे. सो तिथं ऑप्शन येतोय बघा, स्पेसिफाय फर्स्ट पॉईंट ऑफ अ मिरर लाईन. सो हा पॉईंट टू सेकंड पॉईंट, हा पॉईंटला मला काय पाहिजे, मिरर इमेज पाहिजे. सो सेम ट्रायंगल ह्या साईडला काय झालं, मिरर इमेज झाला त्याचा. आणि इथं काय विचारते ते, इरेज सोर्स ऑब्जेक्ट. सो हा सोर्स ऑब्जेक्ट आहे म्हणजे मेन आहे, हे पाहिजे काय नको असं आहे. सो सेम मिरर हे सोर्स ऑब्जेक्टसुद्धा पाहिजे, मिरर इमेजसुद्धा पाहिजे. सो हा मधला लाईन काय करू शकतोय, डिलीट करू शकतोय. सो हे झालं मिरर. सो मिरर कमांड यूज करताना मधला लाईनची बेस लाईनची गरज पाहिजे असं नाही आहे. विदाउट युजिंग अ बेस लाईन ऑल्सो वी कॅन प्लॉट द मिरर इमेज हिअर. सो आय शो. सो आय हॅव ड्रॉन हिअर द rectangle, the same rectangle mirror image, or so again we'll take a triangle only so that we can identify the images clearly. So this is the triangle. So same triangle mirror image I required at the side. So I'll use mirror command. So we'll select this object. So once the object select, press enter. So press enter. I need this mirror image from this line to see. So here if you are not getting proper straight line, then again you can make ortho mode as a on. So without using any baseline, I can get the mirror image of the same
triangle. So just we need to mention first point and second point to get the mirror image here. So this is about mirror command. Next is fillet and chamfer. So fillet, so here, so fillet means circular corner and chamfer means straight corner. सो एखादा ऑब्जेक्ट आहे किंवा टेबल तुम्ही ऑब्झर्व करताय, टेबलच्या एंडला एक तर सर्क्युलर मॉडिफिकेशन देतात किंवा स्ट्रेट लाईनचं मॉडिफिकेशन ट्रिम करतात. सो ते आम्ही आपल्या डायग्राममध्ये सुद्धा काय करू शकतो, घेऊ शकतो. तर ते कशानं घेऊ शकताय तुम्ही, सी बाय यूजिंग अ फिलेट अँड चाम्फर कमांड. सो फॉर दॅट आय विल टेक फर्स्ट रेक्टँगल. नेक्स्ट हा रेक्टँगलचा हा कॉर्नर मला सर्क्युलरली काय करायचं आहे, त्याला ट्रिम करायचं आहे. एक तर तुम्ही इथं काय आर्क घेऊ शकताय, हा पॉईंट टू हा पॉईंट, आणि हा एक्सटेंड झालेल्या लाईनला ट्रिम करू शकताय. बट डायरेक्टली आय कॅन यूज अ फिलेट. सो फिलेट घेतला तर इथं काय विचारतात त्यांनी, रेडियस म्हणजे किती अँगलनी आपल्याला करू पाहिजे. सो त्यासाठी रेडियस आपण सिलेक्ट करू शकतोय. सो किती पाहिजे अँगल, एक 6 डिग्रीनं पाहिजे. सो 6 मी एंटर केले, एंटर केला तर इथं काय येतं, सिलेक्ट फर्स्ट ऑब्जेक्ट अँड सिलेक्ट सेकंड ऑब्जेक्ट. सो हा कर्वचं रेडियस किती झालं, हा बेस पॉईंटपासून 6 मिलीमीटर हा काय झाला, रेडियस झाला, हा फिलेट. आणि नेक्स्ट इज चाम्फर. सो चाम्फरसाठी काय येतं, डिस्टन्स आपण मेजर करू शकतोय. सो डिस्टन्स किती पाहिजे, 5 मिलीमीटर पाहिजे. सो एंटर केला, नेक्स्ट 6 एंटर केलं, म्हणजे हा फर्स्ट लाईन आणि हा सेकंड लाईन. ह्याच्यात काय झालं, हा इथून इथं हा पॉईंट आहे, हा पॉईंट टू हा पॉईंट 5 मिलीमीटर असणार, हा पॉईंट टू हा पॉईंट 6 मिलीमीटर असणार. असं आम्ही काय करू शकतोय, एखादा शार्प आहे कॉर्नर, त्या कॉर्नरला सर्क्युलर किंवा स्ट्रेट लाईनचा ट्रिम हा ऑप्शन आपण देऊ शकतो. सो दिस इज द ट्रिम अँड चाम्फर ऑप्शन्स. So this is about the modify command here. So next we are having a rectangular array. So rectangular array or polar array. So I'll explain this while drawing the any type of a diagram. We'll now see about the offset. So offset means see, suppose if I have a rectangle, so same rectangle can be drawn inside or outside. So that option is called as a offset. इथं तुम्ही बघू शकताय व्हाईट लाईन एक आहे आणि त्याच्यावर ब्ल्यू लाईन एक आहे, म्हणजे सेम डायग्राम थोडे थोडे डिस्टन्सनं आम्ही काय करू शकतोय, कॉपी पेस्ट करू शकतोय इनसाइड किंवा आउटसाईडला. म्हणजे आता हे रेक्टँगल आहे, सो हा रेक्टँगलचा ऑफसेट करायचा आहे. तर ऑफसेट हा कमांड तुम्ही घेतला, ते घेतल्यानंतर सी ऑफसेट किती डिस्टन्सनं पाहिजे आहे, एक 2 मिलीमीटरनं मला पाहिजे. 2 एंटर केला तर इथं काय म्हणते, सिलेक्ट द ऑब्जेक्ट. सो हा मला काय करायचं आहे, ऑफसेट करायचं आहे. सो इनसाइड करू शकताय किंवा आउटसाईड. सो इथं बघा, मी जर कर्सर बाहेर आणले, रेक्टँगलचं बाहेर आणले तर सेम ट्रायंगल आउटसाइड द ओरिजिनल रेक्टँगलचं येतोय, आणि इनसाइड घेतला तर सेम रेक्टँगल 2 मिलीमीटरच्या डिस्टन्सनं. इथं तुम्ही ऑब्झर्व पण करू शकता डिस्टन्स 2. सो इनसाइड सुद्धा तुम्ही घेऊ शकताय किंवा सेम आउटसाइड सुद्धा घेऊ शकताय. सपोज जर तुम्ही डिस्टन्स मेजर केला, ह्याचं जरी डिस्टन्स मेजर केला किंवा ह्याचंही डिस्टन्स मेजर केला तर तो डिस्टन्स किती येते, 2 मिलीमीटर येते. सो ऑफसेट म्हणजे सेम साईड. मी लाईननं दाखवते. आता हा लाईन ड्रॉ केलेला आहे, हा लाईनचं मला 4-5 कॉपी पाहिजेत सेम विथ अ स्पेसिफाईड डिस्टन्स. कॉपी पेस्टनं सुद्धा तुम्ही कॉपी ऑप्शनसुद्धा यूज करू शकताय किंवा ऑफसेटनं सुद्धा काय करू शकताय, सेम इमेजेस कॉपी करू शकताय. ऑफसेट हा डिस्टन्स घेतला आहे, इथं डिस्टन्स विचारताय. सो आय यूज 3 मिलीमीटर. सो 3 मी प्रेस केले, नेक्स्ट ऑफसेट इमेज. असं काय करू शकताय, सेम इमेजेस. नेक्स्ट 3 मिलीमीटरच्या डिस्टन्सनं सेम लाईनला आम्ही काय करू शकतो, कॉपी पेस्ट करत जाऊ शकतो. सो दिस इज अबाउट द ऑफसेट ऑप्शन. सो इन टुडेज सेशन वी हॅव स्टडीड अबाउट द
मॉडिफाय टूल्स. सो हा सगळे मॉडिफाय टूल्स यूज करून एखादं ड्रॉ केलेलं डायग्रामला काय करू शकताय तुम्ही मॉडिफाय करू शकताय. सो मॉडिफिकेशन म्हणजे काय काय येणार, एक तर तुम्ही त्याला मूव करू शकताय किंवा रोटेट करायचं असेल तर रोटेट करू शकताय, कॉपी पेस्ट करू शकताय, मिरर इमेज घेऊ शकताय, चाम्फर किंवा फिलेट. सो चाम्फर फिलेट म्हणजे एजेस, हा स्ट्रेट लाईनचं फिनिशिंग देऊ शकताय कॉर्नरला, किंवा आर्क किंवा सर्क्युलर रोटेशनचं फिनिशिंग देऊ शकताय. नेक्स्ट ट्रिम, एक्स्ट्रा असेल तर लाईन त्याला ट्रिम करून डिलीट करण्यापेक्षा ट्रिम करू शकता. अँड नेक्स्ट ऑफसेट, ऑफसेट म्हणजे सेम ऑब्जेक्ट विथ अ स्पेसिफाईड डिस्टन्स आपण इथं काय करू शकता ड्रॉ करू शकतो. सो दिस इज ऑल अबाउट दी मॉडिफाय टूल्स which we are using in a AutoCAD to draw any type of objects or any type of a diagram here. So, thank you.